नमस्कार. होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पाइनॲपल शिरा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. पाइनॲपलचा शिरा बनवण्यासाठी या ठिकाणी छोटं पाइनॲपल घेतलेलं आहे. या पाइनॲपलचे वरचे सगळे साल काढून घ्यायचे आहेत आणि यानंतर याचे आपण काटे काढून घेणार आहोत. काटे काढून घेण्यासाठी चाकू थोडासा तिरकस धरायचा आहे. अशा पद्धतीनं सर्व काटे या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत. असे तिरकस अशा प्रमाणामध्ये हे काटे सर्व निघणार आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, अशाच पद्धतीनं मी अननसाचे सर्व काटे या ठिकाणी काढून घेतलेले आहेत. सर्व काटे काढून झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता अननसाचे आपल्याला काप करून घ्यायचे. अननसाचे मी गोलाकार काप करून घेत आहे. गोलाकार सर्व काप करून झाल्यानंतर अननसाच्या मधला कडक जो भाग आहे तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा भाग जो आहे हा वेगळा करून घेणार आहोत आणि बाकीच्याचे बारीक काप करून घेणार आहोत. मध्यभागी असणारा सर्व कडक भाग मी बाजूला करून घेतला आहे. आता अननसाचे आपण बारीक काप करून घेणार आहोत. सर्व बारीक काप करून झालेले आहेत. यानंतर आपण गॅसवरती एक कढई तापवण्यासाठी ठेवणार आहोत. आता यामध्ये थोडंसं तूप आपल्याला घालायचं आहे. तर बघा, एकदम छोटा चमचा जो आहे तर तेवढंच तूप मी यामध्ये घातलेलं आहे. तूप थोडंसं चांगलं गरम झालं की अननसाचे सर्व काप या कढईमध्ये आपल्याला टाकायचे आहेत. अननसाचे सर्व काप कढईमध्ये चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आपण 1-2 मिनिट हे काप तुपामध्ये चांगले परतून घेणार आहोत. यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे एवढी आपल्याला साखर टाकायची आहे. पाइनॲपल अतिशय असं एकदम गोड नसतं, थोडंसं आंबट गोड असं असतं. तर म्हणून साखरेमध्ये हे आपल्याला आधी शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण शिऱ्यामध्ये जेव्हा याचा वापर करू तर तेव्हा ते थोडंसं गोड लागेल. थोडंसं मीठ टाकायचं आहे. साखरेमध्ये, मिठामध्ये आणि तुपामध्ये हे पाइनॲपलचे काप आपल्याला शिजवून घ्यायचे. गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे. मंद आचेवरती आपल्याला अननसाचे काप 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत. झाकण ठेवूयात आणि याला 5 मिनिटं शिजवून घेऊयात. 5 मिनिट झालेत. आता आपण झाकण उघडून पाहूयात. तुम्ही पाहू शकता साखर चांगली वितळलेली आहे. अननसाचे काप आपण साखरेमध्ये शिजवून घेतलेत. ते आता उतरवून ठेवूयात. गॅसवरती दुसरी कढई तापवण्यासाठी ठेवायची आहे. कढई तापली की यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की कट करून घेतलेले बदाम, काजू, पिस्ता किंवा तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये ड्रायफ्रूट्स यामध्ये तुपामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. मंद आचेवरती सर्व ड्रायफ्रूट्स मी भाजून घेतलेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. लगेचच कढईमध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि हा रवा मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये 3 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. साजूक तुपामध्ये आपल्याला रवा मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. जवळजवळ पाऊण वाटी तुपाचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे. सुरुवातीला ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी देखील आपण छोटा चमचाभर तूप वापरलेलं होतं. म्हणजेच या ठिकाणी पाऊण वाटी तूप आपल्याला रवा भाजण्यासाठी लागणार आहे. शिरा बनवण्याची जी पद्धत आहे किंवा शिऱ्याची जी रेसिपी आहे ती एकदम सोपी आहे. फक्त या ठिकाणी एकच काळजी घ्यायला हवी की रवा जो आहे चांगला भाजून घ्यायला हवा. तर रवा एकदम मंद गॅसवरती भाजायचा आहे. गॅसची फ्लेम हाय करून घाई करायची नाही आहे. रवा जर चांगला भाजून निघाला नाही तर आपला सर्व शिऱ्याची जी रेसिपी आहे तर ती बिघडते. त्यामुळे रवा एकदम सावकाश शांतपणे मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. एकदम मंद आचेवरती 15 मिनिट मी हा रवा भाजून घेतलेला आहे. रवा छान भाजून झालेला आहे आणि सर्व घरभर याचा सुगंध दरवळत आहे. तुम्ही बघू शकता रव्याचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे. रवा थोडासा हलका झालेला आहे. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेलं पाइनॲपल ॲड करूयात. तर यामध्ये सर्व पाइनॲपल चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कोमट दुधामध्ये मी 7 ते 8 केशरच्या काड्या देखील भिजू घातलेल्या होत्या. आता लगेचच आपण त्या देखील घालून घेणार आहोत. अननस रव्यामध्ये चांगलं मिक्स झालंय. आता यात आपण गरम पाणी घालूयात. तर 3 वाट्या पाणी मी गरम करून घेतलेलं होतं. यापैकी थोडं थोडं करून असं आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत. थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. थोडं थोडं असं करून सर्व पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि सोबतच मी रवा देखील हलवून घेत आहे. म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत. रव्यामध्ये पाणी घालताना गॅसची फ्लेम ही आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरतीच पाणी घालायचं आहे. नाहीतर भाजण्याची शक्यता असते. पाणी सर्व घालून झालेलं आहे. आता याला आपण वाफ काढून घेणार आहोत. झाकण ठेवूयात आणि 1-2 मिनिट आपण याला चांगली वाफ काढून घेऊयात.
2 मिनिट झालेत. रवा चांगला वाफवून निघालेला आहे. यात आपण साखर घालूयात. तर 1 वाटी रवा होता, त्यासाठी मी 1 वाटीच साखर वापरलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. लगेचच आपण यामध्ये 4-5 थेंब पाइनएपल इसेन्स घालणार आहोत. साखर यामध्ये घातल्यानंतर पाहू शकता की एखाद्या मिनिटामध्येच ही साखर सर्व वितळली आहे. रवा चांगला हलवून घ्यायचा आहे. साखर त्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि आता सर्वात शेवटी यामध्ये आपण भाजून घेतलेले जे ड्रायफ्रुट्स होते ते ॲड करत आहोत. ड्रायफ्रुट्स देखील रव्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा आपण यावरती झाकण ठेवूयात. एखाद मिनिटभर झाकण ठेवायचं आहे आणि याला परत एकदा 1-2 मिनिट वाफेवरती थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपला पाइनएपलचा शिरा तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम मी आता बंद करते आणि आता आपण शिरा सर्व्ह करून घेऊयात. पाइनएपलचा शिरा तयार आहे. थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि पाइनएपलचे काप याने आपण ते डेकोरेट केलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.